सर्वांना गुड मॉर्निंग. सर्व विद्यार्थी व पालकांना शुभप्रभात. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण गणित विषय आणि त्या गणित 2019च्या गणित विषयाच्या अनुषंगाने पुढची मालिका आपण या ठिकाणी सुरू ठेवतोय. तर आजच्या मालिकेमध्ये सुद्धा म्हणजेच आजच्या ऑनलाईन क्लास मध्ये सुद्धा आपणास आमच्या पंचायत समिती श्रीरामपूर अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोकर येथील शिक्षिका आदरणीय अश्विनी गीताराम परदेशी मॅडम आपणास 2019च्या शिष्यवृत्ती परीक्षा यातील गणित विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन आपणास करणार आहेत. तत्पूर्वी कालच्या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये एक उदाहरण मॅडम कडून म्हणजे प्रश्न बनवताना जे मिस्टेक झालं होतं ते उदाहरण या ठिकाणी थोडक्यात आपणास समजावून सांगतो आणि त्यानंतर आपणास परदेशी मॅडम पुढील जे प्रश्न आहेत ते मार्गदर्शन आपणास कंटिन्यू करणार आहेत. तर बघा, सर्वांना स्क्रीन दिसत असेल आणि स्क्रीनवर असणारा हा प्रश्न. तर कालच्या याच्यामध्ये काय झालं होतं, मॅडम कडून या ठिकाणी हा जो दर आहे प्रति लिटर दर, हा दर मॅडम कडून या ठिकाणी हा जो दर आहे दराचं मॅडम कडून चूक झाली होती. त्या ठिकाणी त्यांनी 90 रुपये या दराने ऑगस्ट महिन्याचे दुधाचे बिल तयार केले होते. सोडवण्याची पद्धत त्यांची योग्य होती, उत्तर पण योग्य होतं, परंतु या ठिकाणी जे पर्याय त्याला मॅच होत नव्हते. आता या ठिकाणी आपणास जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल का इथं 50 रुपये दराने जर उदाहरण आपण सोडवलं तर त्याचं उत्तर बरोबर येईल. आता इथं उदाहरण काय होतं का रोशनी दररोज पाव लिटर दूध विकत घेते. प्रति लिटर 50 रुपये दराने तिचे ऑगस्ट महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला रोशनी पाव लिटर दूध घेते हे प्रमाण आपल्याला कळालं. त्यानंतर किती दिवस, ऑगस्ट महिन्याचे 31 दिवस. आपण 31 दिवस जर बघितलं तर 31 दिवस, आता पाव लिटर म्हणजेच चौथा भाग हा जर आपण डायरेक्ट केला आणि 4 ने जर या 31 ला भाग दिला तर आपलं उत्तर येईल 7.75. 7.75 आणि या 7.75 गुणेला दुधाचा जो दर आहे तो आहे 50 रुपये. या 50 रुपये आपण दुधाचा दर केला तर आपलं उत्तर येतं या ठिकाणी 387.50. म्हणजे आपला उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात? ते मॅडम कडून काल थोडीशी म्हणजे प्रश्न लिहिताना मिस्टेक झाली असेल, त्याच्यामुळे त्याचं उत्तर वेगळं आलं, पण सोडवण्याची पद्धत ही एकच होती. तर हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता मॅडमनी काल 59 प्रश्नापर्यंत तुम्हाला मार्गदर्शन केलं होतं. आता आज मॅडम तुम्हाला बहुतेक 60 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्या क्रमांकापासून पुढील प्रश्न जे आहेत म्हणजे गणिताचा 75वा प्रश्न साधारण आज आपली 2019 ची प्रश्नपत्रिका संपूर्ण या ठिकाणी संपणार आहे. त्या अनुषंगाने परदेशी मॅडम आपणास मार्गदर्शन करणार आहेत. तर मी आदरणीय परदेशी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी सुरू करावं. आदरणीय परदेशी मॅडम. धन्यवाद सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. हॅव अ नाईस डे. सगळ्यांचा आजचा हा जो दिवस आहे तो आनंदात जाओ. एप्रिल 2025 पासून आपले हे वर्ग चालू आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलेले आहे. आता सर्व आपला सिलेबसही कंप्लीट झालेला आहे, त्यामुळे आपण प्रश्नपत्रिका सरावांकडे वळलो आहोत. खूप छान वातावरण आहे, थंडी आहे. या थंडीमध्ये, या सकाळच्या वातावरणामध्ये आपला आजचा हा वर्ग सुरू झालेला आहे.
काल तुम्ही गणिताचे काही प्रश्न समजून घेतले आहेत. आजच्या या तासिकेची सुरुवात आपण एका छोट्याशा गाण्याने करणार आहोत. सर्वांनाच गाणं ऐकायला तर खूप आवडतं. एक छोटासा मुलगा आहे, तुमच्या एवढाच 3री-4थीचा. सर, आवाज माझाच मला परत येतोय. तुमच्या मोबाईलचा आवाज थोडा कमी करून ठेवा, म्हणजे जो माझ्या व्हॉइस आहे तो. मोबाईलचा. हा, नाहीतर त्याला हेडफोन घातले तरी चालतील आणि बाजूला ठेवला तरी असं हे होईल. बरं. बरं, ठीक आहे. बघते आता. तरी पण परत येतोय आवाज. नाही, तुम्हाला नाही त्याला डबल हेड येते ना? नाही, मला नाही येत, मला क्लिअर येतोय. ठीक आहे, मग जाऊ दे. तुमच्या शेजारी दुसरा मोबाईल चालू आहे का अजून एखादा? नाही, नाही. नाही. नाही का? नाही. ठीक आहे, बघते. तर एक छोटंसं आपण गणिताविषयीचं एक छोटंसं गाणं ऐकूयात. एक नाही, दोन नाही, बेरीज वजा बाकी नाही. 3 नाही, 4 नाही, भूमितीची सजा नाही. दिवस उद्याचा सवडीचा, दिवस उद्याचा सवडीचा, रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा. सोमवारचा असतो गणिताचा तास, गणिताच्या तासाला मी नापास. सोमवारचा असतो गणिताचा तास, गणिताच्या तासाला मी नापास. गणित विषय माझ्या नावडीचा, गणित विषय माझ्या नावडीचा, रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा. मुलांनो, तुम्हाला पण असंच होतं का की गणित हा विषय आवडतच नाही, किंवा गणित हा विषय खूप अवघड वाटतो, किंवा गणिताची भीती वाटते? पण मित्रांनो, गणितासारखा सोपा विषय नाही. आपण गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स तुम्ही मिळवू शकता, कारण हा स्कोरिंगचा विषय आहे. फक्त बेसिक कॉन्सेप्ट एकदा समजून घेतल्या, त्या लक्षात ठेवल्या, त्याचा सराव केला, तर तुम्ही सहजपणे कोणतंही गणित करू शकता. आणि त्यामुळे तुमची जी गणिताची मनातली भीती आहे ती निघून जाऊ शकते. तर त्यासाठी तुम्ही गणिताचा जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. आता आजच्या या तासिकेमध्ये आपण जे काही प्रश्नांचं स्पष्टीकरण करणार आहोत, देणार आहे तुम्हाला, तर त्याचा तुम्ही पुन्हा एकदा सराव करणं अपेक्षित आहे. मग मी मागे पण जेव्हा लेक्चर घेतलं त्यावेळी तुम्हाला हेच सांगितलं होतं की तुम्हाला जे घटक शिकवले जातात 1 तासामध्ये, त्या 1 तासाचा दिवसभरामध्ये पुन्हा तुमच्याकडून सराव होणं गरजेचं आहे, की जेणेकरून परीक्षेच्या वेळी तुम्ही फक्त ओव्हरलुकिंग केलं तरी देखील तुम्ही त्या घटकाचा अभ्यास तुमचा पूर्ण होणार आहे. आता आपली स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे ती जवळ आलेली आहे, आणि त्या अनुषंगानं रोज किमान एका घटकाचा सराव करणं तुम्ही गरजेचं आहे. जर काही अडचणी आल्या तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारू शकता, त्याचं निराकरण करून घेऊ शकता. आता पेपर लिहिताना, पेपर जेव्हा हाती येतो तेव्हा तो बारकाईने, शांतपणाने, आणि प्रत्येक प्रश्न गणिताचा तरी निदान 2 वेळा वाचणं गरजेचं आहे. सुरुवातीला पटपट वाचा, नंतर पुन्हा एकदा तो प्रश्न वाचा, आणि त्यातलं जे विचारलाय प्रश्न तो नीट समजून घ्या. कारण कन्फ्यूज करणारे प्रश्न असतात आणि कन्फ्यूज करणारी उत्तरं असतात. एक जरी अंक चुकला तर आपलं गणित चुकू शकतं. याविषयी एक छोटीशी गोष्ट आहे, मला ती तुम्हाला सांगावी वाटतेय, की संत एकनाथ महाराज सर्वांना माहिती आहेत. वेगवेगळ्या संतांची माहिती तुम्ही पुस्तकामधून 4थीच्या घेतलेली आहे. त्यामध्ये संत एकनाथांची माहिती दिलेली आहे. संत एकनाथ हे पैठणचे राहणारे होते, परंतु त्यांचे जे गुरु होते जनार्दन स्वामी, हे देवगिरी किल्ल्यावर राहत होते. संत एकनाथ लहान असतानाच देवगिरी किल्ल्यावरती जनार्दन स्वामींकडे शिक्षण घेण्यासाठी गेले. जनार्दन स्वामींनी त्यांना वेगवेगळ्या विद्या शिकवल्या, शास्त्र शिकवले, अक्षरापासून शास्त्रांपर्यंत विद्या सगळं त्यांना दिलं. त्यांना हिशोबाचं ज्ञान दिलं, हिशोब कसा लिहायचा हे शिकवलं. त्यामुळं संत एकनाथ जरी लहान असले ते सगळा सरकारी हिशोब ते लिहित होते. एक दिवस त्यांना त्यांच्या गुरूंनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी बादशहा पाहणीसाठी येणार आहेत, आणि त्यावेळी ते हिशोब देखील पाहू शकतात, त्यामुळं तू सगळा हिशोब व्यवस्थित ठेव. हे संध्याकाळी त्यांना सांगण्यात आलं. एकनाथ महाराजांना खात्री होती की माझा सगळा हिशोब व्यवस्थित लिहिलेला आहे, तरी देखील एकनाथ महाराजांना काही झोप लागेना. गुरु झोपल्यानंतर एकनाथ महाराज उठले, शेजारच्या दालनात गेले,
त्या खोलीमध्ये बसून त्यांनी एक समई लावली आणि त्यांनी पूर्ण हिशोब एकदा चेक केला. हिशोब चेक झाला, सगळं व्यवस्थित लिहिलेलं होतं. पण त्याच्यामध्ये मात्र एका पैचा फरक पडत होता. जेव्हा त्यांनी पैसे मोजले, त्यामध्ये एका पैचा फरक पडत होता. एकनाथ महाराजांना काही चैन पडेना. त्यांनी पुन्हा सगळ्या हिशोबाच्या वह्या काढल्या, पुन्हा सगळा हिशोब बघितला. या गोष्टीमध्ये पूर्ण रात्र गेली. पूर्ण रात्र एकनाथ महाराज जागे होते. जेव्हा जगद्गुरु त्यांचे जे जनार्दन स्वामी हे गुरु होते, त्यांना जाग आली, तेव्हा पहाट होत आली होती. त्यांना एकनाथ महाराज तिथे झोपलेले दिसले नाहीत. त्यामुळे ते उठून पाहिलं त्यांनी. त्यांच्या मागे जाऊन जनार्दन स्वामी उभे राहिले. जेव्हा एका पैचा हिशोब करण्यासाठी एकनाथ महाराज रात्रभर जागले, त्या एका पैचा हिशोब लागला. त्यांना इतका आनंद झाला की ते उड्या मारून टाळ्या वाजवू लागले. त्यांना याचेही भान नव्हते की माझ्या मागे माझे गुरु उभे आहेत. म्हणजे एका पैचा हिशोब करण्यासाठी एकनाथ महाराज रात्रभर जागू शकतात. एक अंक जर चुकला तर आपलं पूर्ण गणित चुकू शकतं. त्यामुळं पेपर लिहिताना जे प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं आहे तोच अंक तुम्ही रफ काम करत असताना घ्या. एक जरी अंक चुकला तरी पूर्ण आपलं गणित चुकू शकतं. त्यानंतर प्रत्येक अंक नीट पहा, तोच लिहा आणि जेव्हा तुमचं उत्तर सापडेल, तुमचं पर्याय क्रमांकातलं उत्तर तुम्हाला सापडेल, तोच पर्याय क्रमांक उत्तरपत्रिकेमध्ये रंगवा. चुकून घाईमध्ये जर आपला पर्याय क्रमांक 2 आलेला असेल आणि आपण चुकून जर 3 रंगवला तर तो प्रश्न आपला पूर्ण चुकणार आहे. कारण एका वेळी एकच गोल आपल्याला रंगवायचा आहे. जर तुम्ही 2 गोल रंगवले तर त्या प्रश्नाचं उत्तर तुमचं ग्राह्य धरलं जाणार नाहीये. त्यामुळे हे छोट्या छोट्या गोष्टी पेपर लिहिताना आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ही जी स्कॉलरशिप परीक्षा आहे ही केवळ एक सुरुवात आहे. तुम्हाला इथून पुढे अनेक स्पर्धा द्यायच्या आहेत. ही केवळ त्याची एक तयारी आहे आणि यामध्ये जर तुम्ही यशस्वी झाले तर तुम्हाला एक आत्मविश्वास मिळणार आहे. तुम्हाला एक योग्य दिशा मिळणार आहे. कोणतेही काम करताना ते मनापासून करा. अभ्यास देखील एन्जॉय करा, तो मनापासून करा. कोणतीही गोष्ट मनापासून केली तर ती यशस्वी होतेच. जेव्हा तुम्ही अभ्यास एन्जॉय करताल आणि तुमच्या एखाद्या मित्रमैत्रिणीला ती संकल्पना समजलेली नसेल, तिला जेव्हा तुम्ही ती समजून सांगताल त्यावेळी तिला पण ती गोष्ट कळणार आहे, तिलाही ती गोष्ट येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही ज्ञान वाटा. तुमचा पण अभ्यास होईल, तुमच्या मित्रमैत्रिणींचा अभ्यास होईल आणि तुम्ही सर्वजण यशस्वी होताल. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून अभ्यासासाठी पण आणि परीक्षेसाठी पण खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत. तो आहे 60 क्रमांकाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक आकृती दिलेली आहे. या आकृतीचे समान भाग केलेले आहेत आणि काही भाग रंगवलेले आहेत. प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीतील रेखांकित अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? पुन्हा एकदा प्रश्न वाचायचा आहे. खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीतील रेखांकित अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? रेखांकित म्हणजे रंगवलेला भाग आणि सममूल्य म्हणजे समान मूल्य असलेला किंवा समान किंमत असलेला भाग. आता या आकृतीचे भाग किती झाले आहेत हे बघणं गरजेचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. एकूण आकृतीचे जे भाग असतात ते आपण नेहमी छेदामध्ये लिहितो. मग छेदामध्ये लिहित असताना या आकृतीचे 8 भाग झालेले आपण खाली लिहिणार आहोत आणि या आकृतीचे रंगवलेले भाग आपल्याला विचारलेले आहेत. रेखांकित भाग विचारलेला आहे. रेखांकित जे भाग आहेत ते किती आहेत? 1, 2 आणि 3. तो नेहमी अंशामध्ये लिहायचा असतो. म्हणजे हा जो अपूर्णांक आपला तयार झाला तो झाला 3/8. पण 3/8 अपूर्णांक आपल्या चारही पर्यायांमध्ये नाही. मग आपल्याला त्याचा सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे. सममूल्य अपूर्णांक शोधत असताना 3/8ला जर मी 4ने गुणले, अंशाला 4ने गुणलं आणि छेदालाही आपल्याला 4नेच गुणावं लागेल. 3 चोक 12 आणि 8 चोक 32. हा एक सममूल्य अपूर्णांक झालाय, पण तो देखील या पर्यायांमध्ये दिसत नाहीये. आपण दुसरा एखादा अंक घेऊन पाहूयात गुणाकार करून. 3/8ला जर मी 6ने गुणलं, 6 त्रिक 18 आणि 6 आठे 48, 18/48, परंतु हा पण अपूर्णांक दिसत नाहीये. याचा अर्थ आपल्याला जरा मोठी संख्या घेऊन तिला गुणणं गरजेचं आहे. 3/8ला जर मी 9ने गुणलं, 9 त्रिक 27, 8 9 72. हाही अपूर्णांक आपल्याला यामध्ये दिसत नाहीये. आता मी 3/8ला जर 11ने गुणलं, दोघांनाही अंशाला पण आणि छेदाला पण, तर 11 त्रिक 33 आणि 11 आठे 88. तर हा अपूर्णांक मला माझ्या पर्यायांमध्ये दिसतोय. 33/88 हा अपूर्णांक
1 नंबरच्या पर्यायामध्ये आहे. म्हणजे आपला जो सममूल्य अपूर्णांक आलेला आहे तो 1 ने आलेला आहे. 1 हा पर्याय आपलं उत्तर आलेला आहे. उत्तर पत्रिकेमध्ये देखील 60व्या प्रश्नाला तुम्ही 1 नंबरलाच गोल करणं अपेक्षित आहे. अशा प्रकारच्या जेव्हा आकृत्या येतात तेव्हा आपल्याला प्रश्न कन्फ्यूज करणारा असू शकतो. तुम्हाला रेखांकित भाग विचारलाय की न रंगवलेला भाग विचारलेला आहे हे पाहणं पण गरजेचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. पुढचा प्रश्न आहे 61 नंबरचा. विज्ञान प्रयोगशाळा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक शाळेला 15,08,980 रुपये अनुदान देण्याचे ठरवले. महाराष्ट्रातील 168 शाळांसाठी एकूण किती रुपये अनुदान द्यावे लागेल? पुन्हा एकदा प्रश्न वाचायचा आहे. विज्ञान प्रयोगशाळा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक शाळेला 15,08,980 रुपये अनुदान देण्याचे ठरवले. महाराष्ट्रातील 168 शाळांसाठी एकूण किती रुपये अनुदान द्यावे लागेल? तुम्ही जर प्रश्नपत्रिका पाहिली असेल विद्यार्थी मित्रांनो, तर त्यामध्ये तुम्हाला ज्या काही फिगर्स दिलेले आहेत, जे काही अंक दिलेले आहेत, त्यामध्ये कुठेही स्वल्पविराम दिलेला नाहीये. म्हणजे शतक नंतर जो स्वल्पविराम असतो, 10,000 नंतर जो स्वल्पविराम असतो किंवा लाखाच्या घरानंतर जो स्वल्पविराम असतो, तो कुठेही स्वल्पविराम दिलेला नाहीये आणि त्यामुळे ती संख्या आपल्याला पटकन वाचता येत नाहीये. तर तुमच्या हाती जेव्हा प्रश्नपत्रिका येईल आणि अशा मोठे मोठे अंक असतील, मोठ्या मोठ्या संख्या असतील, त्यावेळी तुम्ही त्याला स्वल्पविराम देऊन घ्या की जेणेकरून तुम्हाला तो अंक सहज वाचता येईल. शतक नंतर स्वल्पविराम द्या, 10,000च्या घरानंतर द्या आणि दशलक्षच्या घरानंतर देखील स्वल्पविराम द्या की जेणेकरून ती संख्या तुम्हाला वाचायला सोपी जाईल आणि तुमचं उत्तरही काढायला तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही किंवा चुकणार नाही. आता इथे दिलंय काय की एका शाळेसाठी अनुदान. एका शाळेसाठी 15,08,980 रुपये अनुदान देण्यात आलेलं आहे. तर आपल्याला विचारलं 168 शाळांसाठी किती अनुदान लागेल? 168 शाळांसाठी एक्स मानूयात किंवा थोड्या वेळ ते लक्षात घेऊयात की एक्स मानलेला आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एकावरून अनेकाची किंमत काढायची असते त्यावेळी नेहमी गुणाकार करायचा असतो आणि ज्यावेळी अनेकावरून एकाची किंमत काढायची असते त्यावेळी भागाकार करायचा असतो. तर आपल्याला इथं एका शाळेसाठीचं अनुदान दिलेलं आहे आणि आपल्याला 168 शाळांसाठीचं अनुदान काढायचं आहे. यावेळी आपल्याला गुणाकार करणं गरजेचं आहे आणि गुणाकाराची क्रिया करत असताना नेहमी त्या हातचा जो आहे तो न विसरता पकडायचा आहे, नाहीतर तुमचं गणिताचं उत्तर चुकणार आहे. एकतर इथं मोठ्या संख्या आहेत, त्याच्यामध्ये शून्य देखील आहे, त्यामुळं गुणाकार करत असताना तो व्यवस्थित संख्या उतरवून घ्या, जी प्रश्नपत्रिकेत आहे तीच लिहा आणि गुणाकाराच्या गणिताचा जास्तीत जास्त घरी सराव करा की जेणेकरून तुम्ही गुणाकाराची गणितं पटपट करू शकता. तर संख्या लिहिताना पण थोड्याशा लांब लिहून घ्यायच्या आहेत की खूप गिचमिटकाला करून त्याच्यामध्ये आपलं गणित चुकेल असं करायचं नाहीये. थोड्याशा अंतर ठेवून ह्या संख्या आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा आपण 8ने भाग घालवणार आहोत. 8 0 0, 8 8 64, 6 हातचा आला, 8 9 72, 72 6 78, 8 8 64 7, 8 0 0 7, 8 5 40, 4 हातचा 8, 8 4 12. पुन्हा एकदा चेक करायचं आपला गुणाकार. 8ने भागल्यानंतर आपण बरोबर केले का हे डबल चेक करा की जेणेकरून आपला अंक चुकणार नाही, आपलं गणित चुकणार नाही. त्यानंतर आता एककच्या संख्येने गुणलंय म्हणून एक आपण बेरीचं चिन्ह द्या किंवा तुम्ही शून्य देत असताल की शून्य द्या. पण मला असं वाटतं की शून्य दिलं की जास्त कन्फ्युजन होतं, शून्य आलेले असतात, त्यापेक्षा तुम्ही अधिकचं चिन्ह बेरजेचं चिन्ह दिलं तर चांगलं राहील. आता आपल्याला 6ने गुणायचे. 6 0 0, 6 8 48, 4 हातचा 6 9 54, 58, 5 हातचा 48, 3,
6 0 0 आलेला 5, 6 पंचे 30, 3 हातचा 6 9. थोडं गणिताचा सराव जर जास्त केला तर आपण पटपट हातचे मिळवू शकतो आणि पाडेपाठ व्यवस्थित करा. आता एकक आणि दशकनी दोघांनीही गुणन झालेलं आहे, म्हणून आपण एककचं एक बेरजेचं चिन्ह आणि दशकचं एक बेरजेचं चिन्ह देणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला एकनी गुणायचं. एकनी गुणणं तर अगदी सोपं आहे तीच संख्या आपल्याला व्यवस्थित खाली फक्त एकाखाली एक अंक व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. अंक जर एकमेकांमध्ये लिहिले तर बेरीज करताना ते पूर्ण चुकणार आहे. आणि आता या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. फक्त अंक लिहिताना थोडंसं अंतर ठेवून लिहा. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला जे सॉल्व्हिंगसाठी जागा असती तिथे तुम्ही गणित करत असताना पण थोडं अंतर ठेवून गणित करा. मी आता जरा जास्त ठेवले की जेणेकरून तुम्हाला दिसावं, पण तुम्ही अंक लिहिताना जरा सुट्टे सुट्टे लिहा आणि एकाखाली एक बरोबर तुमचं एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक येऊ द्या की जेणेकरून बेरीज करताना तुम्हाला सोपं जाईल. 16, 18, 10, 20, 10 5 25, 4, 15, 2, सॉरी इथं 3, 15, इथं 1 पाहिजे होता, 15 होतं. आता उत्तर पण आलं तुमचं. असंच्या असं प्रश्नपत्रिकेत आहेच आहे, पण जर स्वल्पविराम दिले तर तुम्हाला उत्तर देखील वाचता येणार आहे. 25,35,08,640 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर आपल्या ह्या उत्तरांमध्ये पर्याय कोणता दिसतोय याचा? तर पहिला तर नाहीये, दुसरा पर्याय मला बरोबर वाटतोय म्हणून मी दुसरा पर्याय रंगवणार आणि आपलं उत्तर आलेलं आहे 25 कोटी. म्हणजे एवढं शासन आपल्या या 168 शाळांसाठी अनुदान देणार आहे. 25,35,08,640 रुपये. गुणाकाराचा जास्तीत जास्त सराव करा विद्यार्थी मित्रांनो की जेणेकरून तुम्ही पटपट गणित करू शकता. पुढच्या गणिताकडे वळूयात. 62 नंबरचा प्रश्न आहे. सकाळी 7:30ला शाळेत आलेला निलेश शाळेतून 330 मिनिटांनी घरी जायला निघाला, तर तो किती वाजता घरी जायला निघाला? सकाळी 7:30 वाजता आलेला शाळेत आलेला निलेश शाळेतून 330 मिनिटांनी घरी जायला निघाला, तर तो किती वाजता घरी जायला निघाला? त्याची शाळेत येण्याची वेळ. ती आधी लिहून घेतली मी. सकाळी 7:30 वाजता तो आलेला आहे. आता आपल्याला इथे मिनिटांमध्ये वेळ दिलेला आहे, आपल्याला तो तासांमध्ये करून घेणं गरजेचं आहे. तर 60 मिनिट म्हणजे 1 तास, तर 330 मिनिट बरोबर किती? मी x म्हटला, तिरका गुणाकार करायचा आहे आपल्याला. 60x बरोबर 330. आता इथे आपल्याला भागाकार करत असताना लक्षात घ्या, x इथे ठेवलाय 330 भागिले 60. हे आपलं समीकरण तयार झालेलं आहे. मी इथे शून्याला शून्य घालवला. फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला तास आणि मिनिटांमध्ये वेळ काढायचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला इथे डायरेक्ट भागाकार जमला नाही तर तुम्ही भागाकाराचं चिन्ह काढून भागाकाराचं घर तयार करून तिथे भागाकार करा की जेणेकरून आपले तास वरती येतील आणि मिनिट खाली राहतील. 6 पंचे 30, 33 मधून 30 गेले, 3 राहिले आणि वरून शून्य जर घेतोच आपण, म्हणजेच माझं उत्तर काय आलं? माझे आले 5 तास आणि 30 मिनिटे. म्हणजे एवढा वेळ तो शाळेमध्ये होता. 330 मिनिटे तो शाळेमध्ये होता. 330 मिनिटांनी तो घरी गेला. आपण हे 330 मिनिटांचं तासांमध्ये रूपांतर करून घेतलं तर आपलं उत्तर आलेलं, म्हणजे हे आपलं उत्तर नाहीये, फक्त आपण मिनिटांचं तासामध्ये रूपांतर केलं की तो 5 तास आणि 30 मिनिटे शाळेमध्ये होता. 7:30च्या पुढे, 7:30ला तो शाळेत आला, 7:30च्या पुढे तो 5 तास आणि 30 मिनिटं आपल्या शाळेमध्ये होता आणि मग तो घरी गेला. तर तो किती वाजता घरी गेला हा आपला प्रश्न आहे. आता 7:30च्या पुढे आपल्याला 5.5 तास मोजायचे आहे. 7:30च्या नंतर 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30 हे झाले 12:30 5 तास. पण हे वरचे 30 मिनिट, 12:30 मध्ये 30 मिनिट जर मिळवले तर वाजतो 1.
म्हणजेच निलेश शाळेतून 1 वाजता घरी गेलेला आहे. पुन्हा एकदा ऐका, 7:30 वाजता तो शाळेत आला. 330 मिनिटे तो शाळेत होता. आपल्याला मिनिटाचं तासामध्ये रूपांतर करायचं आहे. ह्या गणितांचा पण जास्तीत जास्त सराव करा की मिनिटांचं तासांमध्ये किंवा तासांचं मिनिटांमध्ये रूपांतर कसं करायचं. जेव्हा आपल्याला मिनिटांचं तासामध्ये रूपांतर करायचं असतो तेव्हा भागाकार ही क्रिया करावी लागते. ते जर असं समीकरण मांडलं तर सोपं जातं. आणि जेव्हा तासांचं मिनिटात रूपांतर करायचंय तेव्हा गुणाकार ही क्रिया करावी लागते. त्याचा पण सराव करा. आणि फक्त हे लक्षात ठेवा मिनिटांचं तासात रूपांतर करताना की आपली जी बाकी येणार आहे ती म्हणजे मिनिटं आहेत आणि आपला जो भागाकार येणार आहे तो म्हणजे तास आहे. 33ला मी 6ने भागलं, 5 उत्तर आलं आणि माझी बाकी 30 उरली. म्हणजे माझे मिनिटं 30 झाले, 5 तास झाले. निलेश 5 तास आणि 30 मिनिटे शाळेमध्ये होता. तो 7:30 वाजता शाळेत आला होता. 7:30च्या पुढे आपल्याला 5.5 तास काउंट करायचे आहेत. हे मिनिटांचा जो हिशोब आहे तो व्यवस्थित काउंट करा की जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. आणि मग 7:30 मध्ये जेव्हा तुम्ही 5.5 तास मिळवताल तेव्हा तुम्हाला 1 हे उत्तर मिळेल. म्हणजे निलेश शाळेतून 1 वाजता घरी गेलेला आहे. आणि ही पुस्तकामध्ये पण गणित आहेत, त्यांचा जास्तीत जास्त सराव करा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 63 नंबरचा प्रश्न आहे. चैतालीचा जन्म 3 ऑगस्ट 2000ला बुधवारी झाला. तिचा 10व्या वाढदिवसाला कोणता वार असेल? आता हे जे दिनदर्शिकेचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थोडी दिनदर्शिका पण लक्षात घ्यावी लागणार आहे की लीप वर्ष कधी असतं, कशाला लीप वर्ष म्हणायचं, लीप वर्ष आल्यानंतर एक दिवस कितीने पुढे जातो किंवा इतर वेळी लीप वर्ष नसताना दिवस कितीने पुढे जातो, तारीख कितीने पुढे जाते, दिवस नाही, तारीख कितीने पुढे जाते, हे लक्षात घ्या. दिनदर्शिकेचा अभ्यास करत असताना डीपमध्ये अभ्यास करा. जे पुस्तकात दिलेलं आहे त्याचा थोडासा सराव करा आणि दिनदर्शिका बघत चला. तर इथे विचारलंय चैतालीचा जन्म झाला होता 3 ऑगस्टला, 3 ऑगस्ट 2000ला. तीन ऑगस्ट 2000ला झाला. तिचा 10वा वाढदिवस विचारलाय आपल्याला. आता तिचा 10वा वाढदिवस कधी येईल ते पटपट लिहून घ्यायचे. गणित करताना थोडंसं पटपट करायचे आहेत. मी आता तुम्हाला एक्सप्लेन करायचंय म्हणून थोडंसं सावकाश सांगतेय, पण तुम्ही जास्तीत जास्त सराव केला तर तुम्ही ही गणित अगदी सहज करू शकता. तिचा पहिला वाढदिवस येणार 2001ला, दुसरा येणार 2002ला, तिसरा 2003ला, 2004ला, 2005ला 5वा वाढदिवस, 2006ला 6वा वाढदिवस, 2007ला 7वा वाढदिवस, 2008ला 8वा, 2009ला 9वा आणि तिचा 10वा वाढदिवस येणार 2010ला. 3 ऑगस्ट 2010ला तिचा 10वा वाढदिवस. तर आपल्याला विचारले की वार कोणता येणार. 3 ऑगस्ट 2000ला दिलेला आहे बुधवार. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 2000 हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष म्हणजे ज्याला 4ने पूर्ण भाग जातो, त्यासाठी 4ची कसोटी लक्षात घ्यायची आहे. भाग घालून बघायचा आहे. 2000ला पूर्ण भाग जातो, बाकी काहीही उरत नाही, म्हणून 2000 हे लीप वर्ष आहे. आणि हे लक्षात ठेवायचे की लीप वर्ष आलं की तारीख 2 दिवसांनी पुढे जाते, इतर दिवशी एकाच दिवसांनी पुढे जाते. आता 2000 साली 3 ऑगस्टला बुधवार होता, 2001 साली 2 दिवस पुढे जाणार, म्हणजेच इथे येणार शुक्रवार. आता काही लीप वर्ष नाही, इथे डायरेक्ट हे लीप वर्ष आहे आणि हे लीप वर्ष आहे. त्या लीप वर्षाला लक्षात ठेवायचे की तारीख 2 दिवसांनी पुढे जात असते. बुधवार आला, शुक्रवार आला. 2002 साली येणार शनिवार, 2003 साली येणार 3 ऑगस्टला रविवार, 2004 साली येणार सोमवार. आता हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष आलं की 2 दिवसांनी पुढे जायचंय, म्हणजे इथे येणार बुधवार. 2006ला येणार गुरुवार, 2007ला येणार शुक्रवार, 2008ला येणार शनिवार. हे पुन्हा लीप वर्ष आलेलं आहे, म्हणून तारीख 2 दिवसांनी पुढे जाणार, सोमवार. आणि इथे येणार मंगळवार. आपल्याला विचारले 3 ऑगस्टला तिचा 10वा वाढदिवस जेव्हा आहे तेव्हा वार कोणता येणार, तर आपलं उत्तर आलेलं आहे मंगळवार. पुन्हा एकदा चेक करू शकता आपण वार बरोबर लिहिले आहेत का, लीप वर्षच बरोबर आपण अंडरलाईन करून तेच 2 दिवसांनी पुढे घेतलंय का, हे पटपट करायचंय. हे पटपट केव्हा होईल, जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त गणिताचा सराव करताल तेव्हा होईल. तर आपलं उत्तर आहे मंगळवार. म्हणजेच चैतालीचा 10वा जो वाढदिवस येणार आहे तो येणार आहे मंगळवारी. आणि 3 नंबरला तुम्हाला गोल करायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात.
पुढचा प्रश्न आहे 64 नंबरचा. नीट गणित वाचायचे. गणित लेंदी आहे, मोठा आहे, त्यामुळे ते व्यवस्थित वाचा. फार काही अवघड गणित नसतात, फक्त ते लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक वाचले, बारकाईने वाचले की आपण ते गणित करू शकतो. पोलिओ निर्मूलन अभियानामध्ये 2012 साली नागपूर जिल्ह्यात 3,17,528 बालकांना व अमरावती जिल्ह्यात 2,04,537 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आला? गणित जर व्यवस्थित वाचलं की एका नजरेत आपल्याला समजणार आहे की इथं बेरीज करायची आहे. पण लक्ष देऊन जर गणित वाचलं नाही तर ते पुन्हा डबल वाचायला लागणार आहे. काही काही गणित खूप सोपी असतात की इझिली तुम्ही ते तोंडी पण करू शकता. त्यामुळं त्या गणितांमध्ये खूप वेळ वाया घालवायचा नाही आपल्याला, की ते गणित जे सोपं असेल पटकन करून टाकायचे. फक्त एकदा न करता वाटलंच तर दोनदा करा, की जेणेकरून अंक चुकणार नाही आणि गणितही चुकणार नाही. पोलिओ निर्मूलन अभियानामध्ये 2012 साली नागपूर जिल्ह्यात 3,17,528 बालकांना व अमरावती जिल्ह्यात 2,04,557 बालकांना. आपल्याला कळते इथे बेरीज करायची आहे की डायरेक्ट बेरीज करायला सुरुवात करायची आहे. 3,17,528. थोडंसं अंतर ठेवून गणित लिहा आणि खालची संख्या लिहिताना मात्र एकक कडून लिहायची आहे आपल्याला. वरची आपण लिहून घेतली आहे. खालची संख्या कधीही लिहिताना बेरीज असो नाही तर वजाबाकी असो आपल्याला एकक कडून सुरुवात करायची आहे. 735,402 प्लस यांची बेरीज करून घ्यायची आहे. 8 आणि 7 15, 1 हात झाला, 3 4 5 6, 5 आणि 5 10, 7 8, 8 आणि 4 12, 1 आणि 1 2 आणि 5. 3 शतक नंतर स्वल्पविराम द्या की जेणेकरून संख्या वाचता येईल पटकन आणि आपल्याला उत्तरही पटकन बघता येईल. तर माझं उत्तर आलेलं आहे 5,22,065. म्हणजे एवढ्या बालकांना पोलिओ डोस देण्यात आलेला आहे नागपूर जिल्हा आणि अमरावती जिल्हा मिळून. मग आपलं उत्तर आले आहे पर्याय क्रमांक 3. ही जी बेरजेची गणित आहेत, वजाबाकीची गणित आहेत, एकक दशकची गणित आहेत, त्याला जास्त काही तुम्ही वेळ वाया घालवू नका. मला मुलांची उत्तरं पटपट यायला लागली आहेत आता. छान. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. 65 नंबरचा प्रश्न आहे. हा पण अगदी सोपा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाला पण आपल्याला जास्त वेळ वाया घालवायचा नाहीये. गणित वाचायचे, नाही कळलं की डबल वाचायचे. पुढचा प्रश्न आहे. गुरुस्मृती विद्यालयात 2,25,000 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? आता आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी सांगा, उत्तर सांगा मुलांनो. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये विचारले. बऱ्याच मुलांचे बरोबर पर्याय येत आहेत मला, काहींचे चुकतायत. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह विचारले, देवनागरी नाही. आता बघा, पर्याय बघूनच आपल्याला कळतंय. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह विचारले, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह विचारलं म्हणजे हा पर्याय गेला आणि हा पर्याय गेला. काही प्रश्नांची उत्तरं पर्यायावरून शोधायची असतात की ड्रॉप करायचे असतात. काही पर्याय जे चुकीचे आहेत ते राहायला फक्त हा पर्याय, हे 2 पर्याय की यांच्यामध्ये इंग्रजीमधून अंक आहेत, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहेत. देवनागरी विचारलं असतं तर हा पर्याय आला असता. काहींनी 2 नंबरचं उत्तर सांगितले पण 2 नंबरचं उत्तर चुकीचं आहे. देवनागरीमध्ये न विचारलेला आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. म्हणजे हे गणित करायची गरजच नाहीये, वेळ वाया घालवायचाच नाही आपल्याला तिथे. पटकन या प्रश्नाला उत्तर आपल्याला येणार आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह असतील, रोमन संख्या चिन्ह असतील किंवा देवनागरी असतील, त्याचा थोडासा सराव केला की ह्या गणिताला वेळ वाया घालवायचा नाहीये. अगदी 10 ते 15 सेकंदात आपण याच्या उत्तराला गोल करून रिकामं होणार. पुढच्या प्रश्नाकडे बोलूयात. आता पुढचा प्रश्न हा पण तोंडी करू शकता तुम्ही. सांगा उत्तर पटपट. 1250चा 12% म्हणजे किती? किंवा गणिताचा तास असेल ना, तुम्ही एक वही आणि पेन घेऊन बसत जा. पुढच्या वेळी आता जेव्हा गणिताचं असेल किंवा बुद्धिमत्तेचं असेल तेव्हा एक वही आणि पेन बसायचं घेऊन आणि पटकन गणिताची उत्तरं आमच्या आधी तुम्ही सांगितली की आम्हाला पण ते छान वाटणार. तर 1250चा 12%. आता 1250 लिहायचे, नीट लिहायचे 1250. यासाठी तुमचा अर्धा, पाव, पाऊण ह्या संकल्पना क्लिअर असणं, त्या व्यवस्थित येणं तुम्हाला गरजेचं आहे. उत्तर येत आहेत? अजून आले नाहीये मला ह्या प्रश्नाची उत्तरं. काहींचे आलेत. वा, छान, बरोबर. हा बघा, 1250 विचारले. 1250 लिहिताना 1200 आणि 50 हा झाला 1250. आता 1250चा चा म्हणजे गुणाकार, हे लक्षात ठेवायचे नेहमी. आणि 12% म्हणजे नेहमी 12/100 असेच तुमचे आले पाहिजेत. 1250चा चा म्हणजे गुणाकार, शेकडा दिलेला असेल तर खाली 100 आलाच पाहिजे छेदामध्ये आणि वरती अंशामध्ये. शून्याला शून्य गेला
आता ह्या दोघांचा तुम्हाला जसं गुणाकार वाटेल किंवा भागाकार वाटेल तसं तुम्ही करू शकता. 12 पंचे 60, 12 दुणे 24 आणि 60. तुम्ही जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं ते करून घ्यायचंय गणित. ह्या दोघांचा गुणाकार येतोय 1500. 1500ला मी पुन्हा 10ने भागलं, शून्याला शून्य गेला आणि माझं उत्तर आलं 150. बऱ्याचशा मुलांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. 3 नंबरचा पर्याय आपला आलेला आहे. छान. म्हणजे ह्या गणिताला पण खूप वेळ वाया घालवायची गरज नाहीये. पटकन तुम्ही असे शेकड्याचे गणित आले तर ते खूप इझी असतात, काहीही अवघड नसतात. फक्त गुणाकार करताना व्यवस्थित करा, भागाकार करताना व्यवस्थित करा. तुमचं उत्तर बरोबर येणार. ह्या गणिताला पण तुम्ही अगदी अर्धा मिनिटामध्ये हे गणित करू शकता. सराव जर केला शेकडेवारीचा तुमचा अर्धा मिनिटामध्ये नक्कीच गणित होणार आहे, की जेणेकरून हा वेळ तुम्हाला अवघड गणितांना देता येईल. बऱ्याचशा मुलांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तुमचं अभिनंदन. आपण वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. थोड्याशा संख्या नीट वाचायच्या आहेत. तुम्ही केलं हे गणित तरी चालेल. मी इकडे एक्सप्लेनेशन देतेच आहे, पण तरी करायचा प्रयत्न करा. मला उत्तर सांगायचा प्रयत्न करा. तुमच्याकडून उत्तर आलं तर मला आनंद आहे. स्वराने 15,980 रुपयाचा फ्रीज आणि 20,740 रुपयाचा दूरदर्शन संच विकत घेतला. तिने 2,000 रुपयाच्या 19 नोटा दुकानदारास दिल्या. तर दुकानदार स्वराला 10 रुपयांच्या किती नोटा परत देईल? बऱ्याच मुलांचं उत्तर आलंय मला. छान, वा. पण तुम्हीच सोडवा, पालकांना नका सोडवायला सांगू. मुलांनी सोडवायचंय. हा, चला सोडूयात आपण गणित. फ्रीज कितीचा घेतला? आता गणित परत वाचायची गरज नाही वाटली मला. सोपं आहे गणित, तुम्हाला इथे समजले म्हणूनच तुम्ही पटपट उत्तरं देताय. 15,980 रुपयाचा फ्रीज घेतला तिने आणि खालची संख्या लिहिताना नेहमी इकडून लिहा. आणि 20,740 रुपयाचा दूरदर्शन संच घेतला. ह्या दोघांची बेरीज करायची आहे. 8 आणि 4 12, 9 10 17, 5 6 म्हणजे तिने खरेदी केली 37,720 रुपयांची आणि तिने दुकानदाराला नोटा दिल्या 2,000च्या 19 नोटा. हे तोंडी करता आलं पाहिजे. 19 दुणे 38. तिने 38,000 रुपये त्याला दिले दुकानदाराला. आता दुकानदार तिला किती परत देणार? ह्या 38,000 रुपयामधून एवढे तो काढून घेणार आणि बाकीचे तिला राहिलेले परत देणार. आता ही वजाबाकी व्यवस्थित करणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये सगळे शून्य आलेले आहेत वरती. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने पटपट कशी वजाबाकी करायची यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने ती करायची आहे, की जेणेकरून आपलं पटकन उत्तर येईल आणि आपण पटकन आपल्या पर्यायाकडे वळूयात. तर याचं मी जे वजाबाकी केली 8 7 8 9 10 6 7 8 मी हातचा किंवा वरती न घेता खाली हातचा घेऊन केलेली आहे. तुम्हाला जर हा खोडून वगैरे करायचं असेल त्याच्यामध्ये खूप वेळ जाणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जरा फास्ट वजाबाकी करायचे पण सराव करा. वजाबाकी बेरीज ह्या ज्या बेसिक संकल्पना आहेत, तुमच्या बेसिक कन्सेप्ट आहेत, त्या फास्ट करा. त्या फास्ट झाल्या की पुढचं गणित फास्ट होणार आहे. आपला पर्याय लवकर येणार आहे. आता तिला एवढे दुकानदार पैसे परत देणार आहे, पण तुम्हाला विचारलंय काय 1,280 रुपये पर्याय जर तुम्ही लिहिला तर तो तुमचा चुकणार आहे. चुकतंय. काहींनी 1 नंबरचा पर्याय सांगितलाय. तुम्हाला नोटा किती देणार 10च्या हे विचारलंय. 1,280 रुपये जर तिला द्यायचे आहेत तर तिला नोटा किती देईल तो 10 रुपयाच्या? 1,280 रुपये देईल हे बरोबर आहे, पण हे उत्तर येणार नाही आपलं, कारण तुम्हाला किती रुपये नाही विचारलं. 10 रुपयांच्या किती नोटा परत येणार हे विचारलंय. म्हणून 10 रुपयांच्या 128 नोटा तो तिला देईल, तेव्हा ते 1,280 रुपये होतील. म्हणून आपला उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. कन्फ्यूज होऊ नका. प्रश्न नीट वाचा आणि मगच उत्तराला गोल करा. तर हे जे गणित आहेत हे असे की ज्याच्यामध्ये जास्त शून्य येत आहेत त्यांचा सराव करा मुलांना वजाबाकीचा. तर आणि हे पण हे तोंडी आपल्याला करता आलं पाहिजे. त्यासाठी कमीत कमी 20 पर्यंतचे पाढे तुमचे पाठ पाहिजेत, तेव्हा तुम्ही हे पटपट करू शकता. हा गुणाकार पण तोंडी आहे तो गुणाकार. बऱ्याच मुलांनी बरोबर उत्तर दिलेत, अभिनंदन. पुढच्या गणिताकडे वळूयात. नानासाहेबांनी 32,000 रुपयांना एक बैल विकत घेतला व त्याला घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च करायचे गणित मुलांना. हे वाहतूक खर्च 1,500 रुपये आला. 3 महिन्यांनंतर त्यांनी, आणि ज्यांना नाही कळते त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या, मी सांगते इथे, 35,300 रुपयाला तो बैल विकला. तर या व्यवहारात नानासाहेबांना किती रुपये नफा झाला? तुम्ही एकदा वाचू शकता गणित. वाचलं की तुम्हाला कळेल या व्यवहारामध्ये. लगेच उत्तर द्यायची घाई करू नका. गणित सोडवा. 1 नंबरचा पर्याय नाहीये. गणित सोडवा आणि मग उत्तर द्या.
मनाने उत्तर म्हणजे असं घाई करून उत्तर देऊ नका, गणित सोडवून उत्तर द्या. आता आपल्याला त्यांनी हा बैल विकत घेतलाय, त्याला नेण्यासाठी एवढा रुपये खर्च आलाय, म्हणजे त्यांचा एकूण खर्च हा दोघां मिळून झालेला आहे. फक्त 32,000 रुपये त्यांचा खर्च झालेला नाही. त्यांना वाहतुकीसाठी पण 1,500 रुपये लागलेले आहेत. त्यामुळे त्या दोघांची बेरीज होणं गरजेचं आहे. त्याची बेरीज करायची आहे. 0,053 एवढा त्यांचा एकूण खर्च झालेला आहे. खरेदी एवढ्या रुपयांची त्यांची खरेदी झाली आहे. त्यांनी तो विकला कितीला? 35,300 रुपयांना आणि घेतला कितीला? 33,500 रुपयांना. म्हणजे त्यांना इथे फायदा झालेला आहे. पण तो किती झालेला आहे फायदा? तर ते वजाबाकी करून काढायला लागेल. इथं पण पुन्हा 0 आलेत, हे सोपे आहेत. 8 आणि 5 13, 3 4 5 0. किती उत्तर आलंय? 1800. काहींनी दिलंय बरोबर. बरोबर, छान. अगदी सोपं गणित आहे, खूप अवघड गणित नाहीये. फक्त क्रिया व्यवस्थित झाल्या पाहिजेत. आधी बेरीज झाली पाहिजे आणि नंतर वजाबाकी झाली पाहिजे. अंक जे आहेत तेच खाली आले पाहिजेत. एक जरी अंक चुकला, पर्यायातलं उत्तर येणारच नाहीये तुमचं. त्याच्यामुळे तुमचा वेळ तिथं वाया जाणार आहे. ते गणित तुम्हाला परत करायला लागणार आहे. त्यामुळं अंक घेत असताना, सॉल्व्ह करताय, जिथं रफ पेजवर काम करताय त्या पेजवर काम करत असताना अंक बरोबर येऊ द्यात पेजवरती. एक जरी अंक चुकला तर गणित चुकतं आणि मग आपल्याला यातला पर्याय सापडत नाही. म्हणजे एवढं सोपं गणित असून पण आपले त्याचे मार्क 2 जातात. त्यामुळं त्या अंक व्यवस्थित बघा. पुढच्या गणिताकडे जाऊयात. वाचा तुम्ही गणित आणि सोडवायचा प्रयत्न करा. सोपं आहे गणित. अंश छेद नीट बघा. कोणाच्या अंश छेद सारखे आहेत आणि कोणाचा नाहीये ते पण बघायचे. लगेच घाई करू नका गणिताचं उत्तर देण्याची. तुम्ही सॉल्व्ह करून उत्तर द्या. मी सांगणारच आहे. अपूर्णांकांची गणितं खूप सोपी असतात मित्रांनो. म्हणजे त्याच्यामध्ये फार काही अवघड नसतं. आपल्याला फक्त छेद सारखा करायचा असतो. सारखा असेल तर काही अडचणच नाहीये. फक्त छेद सारखा केला की तुम्ही करू शकता. त्या छेद सारखा करण्यासाठी गुणाकार ही क्रिया खूप महत्वाची आहे. म्हणून गुणाकाराचा सराव खूप करणं गरजेचं आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रियांचा जेवढा जास्तीत जास्त सराव करताल तेवढे तुम्ही पटपट गणितं करू शकता. चला आता इथे बघा, ह्या दोघांचा छेद सारखा आहे म्हणून मी काय केलं, हे दोघं शेजारी लिहून घेतले. 312 छेद 1009 अधिक 344 छेद 1009 आणि राहिलेला हा जो वेगळा छेद आहे तो मी वेगळा लिहिला. 2018 706. ज्यांना नाही समजले त्यांनी इकडे लक्ष द्या प्लीज. आता खाली बरोबरचं चिन्ह. ह्या दोघांचा छेद सारखा आहे. 312 अधिक 344 अधिक 706 भागिले 2018 प्लस 1009. ह्या दोघांची बेरीज इथंच करायची. 4 आणि 2 6, 4 आणि 1 5 आणि 3 आणि 3 6 अधिक 706 भागिले 2018. आता आपल्याला हे दोघांचा छेद सारखा करायचा. इथं आपल्याला लगेच कळतंय की 9ला 2 गुणलं की 18 येणार आहेत. म्हणून मी याला 2 गुणलं. खालच्या संख्येला 2 गुणलं, वरच्याही संख्येला 2 गुणायचं. ही ॲज इट इज लिहून घ्यायची संख्या. याच्यात आपल्याला काहीच बदल करायचा नाहीये. आता ह्या गुणाकार इथेच करायचा आहे. 6 दुने 12, 5 दुने 10 आणि 1 11, 6 दुने 12 आणि 1 13. गुणाकार वेगळा करायची गरज नाहीये. इथल्या इथेच गुणाकार करायचा. वेळ वाया घालवायचा नाही. 9 दुने 18, 1 0 आणि 2 प्लस 706 भागिले 2018. आता यांची बेरीज पण इथेच करायची. 6 आणि 2 8, 1 7 आणि 3 0 1 आला हातचा. 2018 भागिले 2018. म्हणजे तुम्ही दुसरीकडे जर बेरीज करायला गेली तर वेळ वाया जातोय. त्यापेक्षा सोप्या संख्या आहेत, छोट्या छोट्या आहेत. आडवी बेरीज करायचा सराव करा. आडवी वजाबाकी करायचा सराव करा. आडवी बेरीज करायचा जेवढा जास्त सराव करताल पटपट तुम्ही गणितं सोडू शकता. आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4. ही गणितं जरी मोठी संख्या तुम्हाला असं वाटलं की अरे बापरे खूप मोठ्या संख्या आहेत या, त्या जरी मोठ्या असल्या तरी त्यांचा एकमेकांशी जो संबंध आहे की फक्त याला 2 गुणलं की आपली ही संख्या येणार आहे, हे आपल्याला गणित बघूनच कळतं. त्यामुळे संख्या बघून घाबरून जाऊ नका. फक्त आडवी बेरीज करायचा सराव करा, आडवी वजाबाकी करायचा सराव करा की जेणेकरून तुमचं गणित पटकन होईल. आणि पुन्हा एकदा गणित चेक करा. एकदा झाल्यानंतर पुन्हा एकदा गणित चेक होणं गरजेचं आहे की आपला पर्याय नको चुकायला. एका अंकामुळे जर पर्याय चुकला, 4 आपण आलाय आता बरोबर आहे, पण त्याचं पुन्हा एकदा ते चेक करा, ताळा करा की बरोबर केलंय का आपण गणित आणि तरच पर्यायाला गोल करा.
प्रत्येक गणित दोनदा करायचा प्रयत्न करा आणि प्रत्येक गणित दोनदा करायचं असेल तर त्यासाठी ते फास्ट सोडवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जास्त सराव गरजेचा आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि पाढे पाठांतर एवढं केलं तर तुम्ही ही गणितं पटपट करू शकता. पुढच्या गणिताकडे वळूयात. 70 नंबरचा प्रश्न आहे. हे पण गणित एकदम सोपे आहेत मुलांनो. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. गणित वाचा एकदा. 5 शतक, 3 दशक, 5 दशांश, 8 शतांश बरोबर किती? बेरीज करायची गरज नाही. गणिताकडे नीट बघा. आपल्याला फक्त एकच करायचं. इथं लिहून घ्यायचं मध्ये सेंटरला दशांश चिन्ह. उत्तर येत आहेत मला? सांगा उत्तर. आता दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देऊन घ्यायचे. ठीक आहे. दशांश चिन्हाच्या इकडे एकक येतो, इकडे दशक येतो आणि इकडे शतक येतो आणि दशांश चिन्हाच्या पलीकडे एकांश येतो, दशांश येतो. येत आहेत उत्तर मला सांगा मुलांनो. शतांश येतो. आता बघा आपल्याला दिलाय काय? 5 शतक. शतकच्या घरात आला 5, दशकच्या घरात आला 3, एककचं घर दिलेलं नाही, तिथे आला 0, एकांशच्या घरात आला 0 कारण एकांश आपल्याला दिलेला नाहीये. दशांशही आपल्याला दिलेला नाहीये, याच्यामध्ये फक्त शतांश दिलेला आहे. म्हणजे ही झाली आपली फिगर तयार. 530.008 सॉरी दशांश दिलेला आहे, सॉरी 7 दिलेला आहे. दशांशच्या घरामध्ये 7 येणार आहे आपला. तर 078 ही झाली आपली फिगर तयार. 530.078 म्हणजे आपला पर्याय आलेला आहे 4 नंबरचा. म्हणजे बेरीज करायची गरज नाहीये हे लक्षात ठेवा. दशांश चिन्हाच्या पलीकडे एकक, दशक, शतक आणि दशांश चिन्हाच्या इकडे एकांश, दशांश, शतांश. तर इथं दशांश दिलाय, शतांश दिलाय. माझं इथं थोडं चुकलं, मी 0 लिहिला होता की दशांशच्या घरामध्ये 7, शतांशच्या घरामध्ये 8, एकांशचं घर दिलेलं नाहीये त्याच्यामध्ये 0, इकडे पण एककचं घर दिलेलं नाहीये म्हणून 0, दशकच्या घरात 3 आणि शतकच्या घरात 5. हे पण अगदी अर्ध्या मिनिटामध्ये होणारं गणित आहे. इथे सगळ्याची बेरीज करायची गरज नाहीये. बेरीज करत बसू नका. फक्त हे लिहा, हे लक्षात ठेवा आणि त्यांच्यामध्ये अंक मांडत जा. पुढच्या गणिताकडे वळूयात. पुढचं गणित आहे 71 नंबरचं. प्रश्न वाचायचंय मित्रांनो. सोपं आहे गणित एकदम, काही अवघड नाहीये. बघा 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या लगेच लिहून घ्यायची. सर्वात लहान 6 अंकी संख्या सर्वात लहान. तर सर्वात लहान 6 अंकी संख्या येते 1,00,000. पण आपल्याला विषम संख्या विचारले, ही समसंख्या झाली आहे म्हणून आपल्याला विषम संख्या जर काढायची असेल तर ती येणार आहे 1,01,000. ही झाली सर्वात लहान विषम संख्या. आता दुसरी संख्या कोणती विचारली आहे? सर्वात मोठी 6 अंकी समसंख्या. आता सर्वात मोठी संख्या पहिल्यांदा लिहून घेऊयात. ही झाली सर्वात मोठी 6 अंकी संख्या. पण आपल्याला विचारलं आहे समसंख्या. गोंधळ करू नका, ही संख्या घेऊ नका. आपल्याला समसंख्या हवी आहे म्हणून आपण ती घेणार आहे 9,99,998. ही झाली सर्वात मोठी 6 अंकी समसंख्या आणि ही झाली सर्वात लहान विषम संख्या. आणि ह्या दोघांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे तर ती पण आपल्याला फास्टमध्ये करायची आहे. फार काही वेळ वाया घालवायचा नाहीये कारण सोपं आहे. खूप अशी अवघड बेरीज तुम्हाला नाहीये. 9 1 10 स्वल्पविराम द्या की जेणेकरून आपल्याला ही संख्या वाचायला सोपी जाणार आहे. किती नंबरचा पर्याय आलेला आहे? 2 नंबरचा. बरोबर. फक्त हे लक्षात घ्या, विषम विचारले की सम विचारले हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही ही संख्या लिहिली आणि ही संख्या लिहिली तर तुमचं उत्तर चुकणार आहे. आपल्याला ही संख्या खालची लिहायची आहे कारण ही विषम विचारली आहे आणि ही सम विचारली आहे. ते बघून तुम्ही संख्या लिहा. हे गणिताला पण, ह्या प्रकारच्या गणितांना पण खूप वेळ वाया घालवायचा नाहीये की बेरीज आहे, वजाबाकी आहे, साध्या साध्या क्रिया आहेत, त्यामुळे त्या पटपट होणं गरजेचं आहे. सराव करा. सम आणि विषम ह्या संकल्पना क्लिअर करा. 6 अंकी सगळ्यात मोठी असेल, 5 अंकी सगळ्यात मोठी, त्या सगळ्यात मोठ्या सगळ्यात लहान संख्या एका कागदावर लिहून काढा आणि त्या रोज बघत जा. आणि वर्ग संख्या वर्ग पण रोज बघायचे आणि लक्षात ठेवायचे. घनसंख्या त्या पण बघायच्या आणि लक्षात ठेवायच्या.
आता पुढचं गणित बघा, 72 नंबरचं गणित आहे. एक गाडी, वाचायचंय मुलांना गणित तुम्ही पण. एक गाडी नागपूरहून अमरावतीला जाते आणि हे अंतर 150 किलोमीटर आहे. ते पार करण्यासाठी तिला 3 तास लागतात आणि 15 मिनिटे लागतात वर. तर त्या गाडीला नागपूर अकोला हे 250 किलोमीटर अंतर याच वेगाने पार करण्यासाठी किती वेळ लागेल? बघा मुलांना, घड्याळाची जी गणितं आहेत ती करत असताना, वेळेची गणितं करत असताना नेहमी तास आणि मिनिट हे व्यवस्थित लक्षात घ्या. एक तर तासामध्ये करून घ्या सगळे अंक, नाही तर मिनिटांमध्ये करून घ्या. आता बघा, 150 किलोमीटर अंतर जातीये ती. 150 किलोमीटर अंतर जायला 3 तास आणि 15 मिनिटे. आता आपल्याला इथं तासांचं रूपांतर मिनिटांमध्ये करायचं आहे. 3 तास 15 मिनिटे म्हणजेच 195 मिनिटे. हे तोंडी जमलं पाहिजे. यासाठी गणित करायची गरज नाहीये. 6×18 180 आणि त्याच्यामध्ये 15 मिनिटं मिळवले की 195 झाले. आणि आपल्याला विचारले 250 किलोमीटरसाठी किती वेळ लागेल. मी एक्स मानला. आता मी तिरका गुणाकार करणार. 150 एक्स बरोबर 195 गुणिले 250. हे गणित पटकन सॉल्व्ह करायचंय. एक्स इज इक्वल टू 195 इंटू 250 डिवायडेड बाय 150. 5ला 5 गेला, सॉरी शून्याला 0 गेला. आणि मी मात्र इथं गणित इथल्या इथंच करणार आहे, भाग घालवून. तुम्हाला नसेल जमत तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि मग याला 15ने भागायचं. पण ह्या गणितामध्ये जास्त वेळ जाईल, त्यामुळे तुम्ही इथल्या इथं भाग घालून कसं गणित करायचं याचा पण सराव करा. मी इथे भाग घालवला 5ने. 5×3 15, 5×5 25. आणि पुन्हा मी ह्या 3नी भाग घालवला. 3×6 18, 1 उरला. 3×5 15, 65 गुणिले 5, 5×5 25, 6×5 30 आणि 2 32. बघा, मला एवढा वेळ लागणार आहे. पण आता हा वेळ आला आपला मिनिटांमध्ये. 250 किलोमीटर अंतर जाण्यासाठी मला 325 मिनिट लागणार आहे. पण आता 325 मिनिट याच्यामध्ये नाहीये, कारण हे तासात दिले. आता आपल्याला मिनिटाचं तासामध्ये रूपांतर करायचं आहे. 325 मिनिट तासामध्ये म्हणजेच आता हे करत असताना पण आपल्याला इथं काय करायला लागणार आहे की 60 मिनिट बरोबर 1 तास. तर 325 मिनिट बरोबर किती हे करायचंय. तिरका गुणाकार येणार इथे परत. मी इथे पण एक्स मांडला परत. 325 बरोबर 60 एक्स. एक्स इज इक्वल टू 325 भागिले 60. आता एक काम करा, हा गुणाकार करताना मात्र तुम्ही हा भागाकार करताना घर आखून करा. 325 6चा पाढ 60 पंचे 300, 60 पंचे 300. हे उरलेली बाकी तशीच ठेवायची आहे. हे आपले मिनिट आलेत आणि हे आपले तास आले. याला पुन्हा भाग घालवायचा नाही, कारण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, तासाचे आणि मिनिटाचे गणित करत असताना भागाकाराचं घर करून करा की जेणेकरून तुमचं चुकणार नाही. 6 पंचे 30, 60 पंचे 300 आले. 25 उरले, 25 बाकी आली. म्हणजेच त्या गाडीला 250 किलोमीटर पार करण्यासाठी 5 तास आणि 25 मिनिटे लागलेली आहेत. हे गणित जरी मोठं दिसत असलं तरी तुम्ही जर अशा पद्धतीने येणाऱ्या गणितांचा सराव केला की खालून भाग घालवायचा घर न आखता, तर तुम्हाला हे गणित करता येणार आहे. त्यासाठी सराव करणं गरजेचं आहे. आपण पुढच्या गणिताकडे वळूयात. इथे एक तुम्हाला आकृती दिलेली आहे. ह्या चौरसाची जी बाजू आहे ती 20 सेंटीमीटर आहे. म्हणजे ही 20 सेंटीमीटर, ही 20 सेंटीमीटर, ही 20 सेंटीमीटर आणि ही 20 सेंटीमीटर. आणि तुम्हाला मात्र काय विचारलंय, सगळ्याचं क्षेत्रफळ विचारलेलं नाही. गणित नीट वाचा. फक्त रेखांकित भाग म्हणजे जो रंगवलेला भाग आहे, सोडवायचे गणित, जो रंगवलेला भाग आहे त्याचंच फक्त विचारलेलं आहे. तर आता मग आपल्याला काय करायला लागेल, ह्या आकृतीच्या बरोबर समान भाग झाले. ह्या बाजूचा अर्धा भाग म्हणजे ही झाली 10 सेंटीमीटर, ही झाली 10, ही झाली 10 आणि ही झाली 10. प्रथम आपल्याला याचं क्षेत्रफळ काढून घ्यायचंय. क्षेत्रफळ काय आहे चौरसाचं, बाजूचा वर्ग. क्षेत्रफळ सूत्र पाठ करा सगळे. मग ह्या एवढ्याच भागाचं क्षेत्रफळ काय येणार, 10चा वर्ग 100. 100 क्षेत्रफळाचं नेहमी चौरस सेंटीमीटर मध्येच एकक लिहायचं असतं. आता राहिला हा भाग आणि हा भाग सारखा आहे. याचं 100 क्षेत्रफळ आलंय म्हणजे याचं त्याच्या निम्मच येणार, कारण हा निम्माच भाग रंगवलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये हे ऍड होणार 50 चौरस सेंटीमीटर. याचं 100 आणि याचं 50. उत्तर येत आहेत मला.
छान, बरोबर आहेत उत्तरं. याचं 100 आणि याचं 50 मिळून याचं झालं 150. म्हणजे ह्या गणिताला देखील खूप काही आपल्याला बेरीज वजाबाकी करायची नाहीये, खूप कॅल्क्युलेशन्स नाहीयेत. अगदी तोंडी तुम्ही याचं उत्तर काढू शकता. ह्या अशा गणितांना पण जास्त वेळ वाया घालवायचा नाहीये. आपलं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आलेलं आहे. आता तर हे तर अगदी सोपे प्रश्न असतात. शेवटचा जो प्रश्न असतो तुम्हाला माहिती दिलेली असते आणि माहितीच्या व्यवस्थापन म्हणजेच माहितीवरून तुम्हाला उत्तरं लिहायची असतात. आता प्रथम हे दिल्यानंतर हे नीट वाचायचंय की इथं काय दिलंय आणि इकडं काय दिलंय. आवडणारा विषय दिलाय, ही विद्यार्थी संख्या दिली आहे. पण या गणितांमध्ये खाली अगदी छोट्या अक्षरामध्ये तुम्हाला प्रमाण दिलेलं असतं. हे प्रमाण पाहणं गरजेचं आहे. प्रमाण जर पाहिलं नाही तर हे पूर्ण उत्तर आपले चुकणार आहे आणि अगदी सोपे प्रश्न असतात तरी पण त्याची उत्तरं चुकू शकतात फक्त प्रमाण न पाहिल्यामुळं. आता इथे प्रमाण काय दिलेलं आहे? एक स्माइली फेस म्हणजे 6 विद्यार्थी. हे जे एक स्माइली फेस आहे याचा अर्थ आहे 6 विद्यार्थी. म्हणजे गणित गणित किती मुलांना आवडतंय? 4 मुलांना आवडतं असं नाही. तर 4 गुणिले 6 कारण एक स्माइली फेस म्हणजे 4 विद्यार्थी. म्हणजे हे गणित आवडतंय 24 मुलांना. 6 चोक 24. मराठी आवडतंय 6 त्रिक 18 मुलांना. विज्ञान आवडतंय 6 दुने 12 मुलांना आणि चित्रकला आवडते 6 चोक 24 मुलांना. हे लक्षात घ्यायचंय. एक स्माइली फेस म्हणजे 6 विद्यार्थी हे लक्षात घ्या. प्रश्न आहे चित्रलेखामध्ये एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती आहे? मग बेरीज करा. आपण तर इथं केलंच आहे. ह्या सगळ्याची बेरीज करायची. 8 आणि 4 12, 13 14, 15 16 17 18. 8 एकाला हातचा 2 3 4 5 6 7. म्हणजे एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे आपल्याला? 78. तुम्ही जर हेच मोजले फक्त स्माइली फेस 4 5 6 7 8 9 10 11 12 13, तुम्ही जर हे उत्तराला गोल केला तर हे उत्तर चुकणार आहे. कारण 13 विद्यार्थ्यांची माहिती दिलेली नाही. एक स्माइली फेस म्हणजे 6 विद्यार्थी हे लक्षात घ्या आणि मग त्याचा बेरीज करा किंवा डायरेक्ट 13ला तुम्ही 6ने गुणलं तरी पण तुमचं उत्तर येणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. यावरच 75वा प्रश्न आहे. विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा गणित. मला याचं उत्तर तुम्ही सांगायचंय मुलांना. प्रश्न वाचायचा आणि तुम्ही उत्तर सांगायचं. येऊ द्यात पटपट उत्तर. विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त आहे? एकदम सोपं गणित आहे. फार काही विचारही करायचं नाहीये आणि फार वेळही लागणार नाहीये. शेवटचा प्रश्न आहे. पटपट उत्तरे येऊ द्या. बरोबर. छान छान. बघा आता आपल्याला काय विचारलं? विज्ञान आणि गणित. विज्ञान आणि गणित. गणिताचे 24 मुलांना आवडतंय आणि विज्ञान 12 मुलांना आवडतंय. झालं. तुम्हाला विचारले कितीने जास्त आहे? कितीने जास्त कितीने कमी विचारलं की आपण त्या ठिकाणी नेहमी वजाबाकी करायची असते. कितीने जास्त कितीने कमी असं जर आलं कोणत्याही शाब्दिक गणितामध्ये तर त्या ठिकाणी वजाबाकी करायची. मग तुम्ही 24 मधून 12 घालवले, आपलं उत्तर आलं 12. ह्या गणिताला काहीच करायची गरज नाहीये की तुम्हाला कॅल्क्युलेशन पण करायचं नाहीये. तर आपण आज 60 ते 75 हे प्रश्न पाहिलेत. घरी आज ह्या प्रश्नांचा सराव होणं गरजेचं आहे आणि नक्की सगळे विद्यार्थी आज या प्रश्नांचा सराव करणार आहेत याची मला खात्री आहे. जेवढा जास्त सराव करताल तेवढं तुम्हाला गणित पटपट सोडवता येणार आहेत आणि मी सांगितलं तसं या सगळ्या बेसिक क्रियांचा जास्तीत जास्त सराव करा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद. सगळ्यांना मॅडम शुभेच्छा. 70 नंबर चुकला बरं. 70 नंबर चुकलं का काही? मूल म्हणतायत चुकलं. एक मिनिट काढा. एक मिनिट. बेरीज आहे हे 500 अधिक 30. 5 शतक दशक एकक बघा. नाही बरोबर सांगितलं ना सर मी? 2 नंबर आहे तो पर्याय त्याचा. 2 नंबर. कारण 5 शतक 500. हा 3 दशक 30. 7 शतांश म्हणजे 1 घर दशांश चिन्ह आणि 8 शतांश म्हणजे 2 घर दशांश चिन्ह. मग बेरीज करायची. सर इथं दशांश दिलंय पण 7 शतांश नाहीये, 7 दशांश आहे ना. दशांश 7 शतांश म्हणजे 7 दशांश म्हणजे हे येईल. बरं ठीक आहे. उद्या समजून सांगतो. हा चालेल. एवढं उद्या तुम्ही सांगा. थोडस झालं असेल तर चालेल. करू बंद? हो. एक मिनिट थांबा. हो चालेल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेच्या माध्यमातून आपणास अश्विनी परदेशी मॅडम यांनी गणिताविषयीचं सखोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल पंचायत समिती श्रीरामपूरच्या वतीने मॅडमचे हार्दिक आभार. उद्यापासून धन्यवाद आपण सर.
2019 च्या पेपर 2 हा सुरू करतोय. तर सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उद्याच्या तासिकेमध्ये पेपर 2 चा इंग्रजी विषयासाठी आपण उपस्थित राहावे ही आमच्याकडून आपणास विनंती आणि सूचना. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 7 वाजता.